नमस्कार मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपण बघताय पनवेल महानगरपालिका निवडणूक पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली होती. सर्वच महानगरपालिकांचे निकाल आले, सर्व नगरसेवक आपले निवडून आलेले आहेत. पण ह्या सगळ्या नगरसेवकांच्या पाठीमागे काही अदृश्य हात होते, जे कधी मीडियासमोर आले नाहीत किंवा कधी ते पब्लिकमध्ये आले नाहीत. परंतु पाठीमागून राहून त्या सर्व नगरसेवकांना निवडून आणण्यामध्ये मोलाची भूमिका निभावली होती. अशाच काही अदृश्य हातांच्या आपण मुलाखती घेतोय. त्यापैकी आज ज्यांची आपण मुलाखत घेणार आहे ते म्हणजे खिडूपाडा गावचे प्रभुदास भोईरांना. अशाच एक अदृश्य हात होता, त्यांनी अख्खा पॅनेल निवडून आणला. ज्या पद्धतीने आमदारांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता, तो विश्वास सार्थ ठरवत चारीच्या चारी नगरसेवक त्यांनी निवडून आले. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा आपण मारणार आहेत, त्यांच्या विजयाच्या पाठीमागचं रहस्य आपण समजून घेणार आहे. सगळ्यात अगोदर अण्णा, खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती. चारही नगरसेवक आपले निवडून आलेत, कसा आनंद आहे? भरपूर मोठा आनंद आहे. आणि हा आनंद म्हणजे लय वर्षापूर्वाचा, म्हणजे तो बोलतो तर मनात म्हणजे लोकांच्या होता, आमच्या गाववासियांच्या होत्या. त्या खिडूपाडा गावामध्ये अजूनपर्यंत काहीच नाही. पण आता आम्ही गर्वाने बोलू शकतो की आमच्या गावामध्ये नगरसेवक आहे. तो फक्त भारतीय जनता पार्टीने दिला, लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी दिला, प्रशांतदादांनी दिला आणि प्रसिद्धांनी दिला. कारण की त्यांचे आभार मानले तेवढे कमी आहेत. कारण की एखाद्या साधारण गावामध्ये एक नगरसेवकाचा विश्वास टाकून तो पार आम्ही केला. पण त्याही जो विश्वास टाकला मगून आम्ही पार करू शकलो. विश्वास नसला तर आम्ही हा लढाई लढलो नसतो. मग त्यांचा सर्वात पहिले भारतीय जनता पार्टीचे आणि म्हणजे पूर्ण ठाकूर फॅमिलीचे आम्ही मनापासून आभार मानतो. नक्कीच अण्णा, आपण बघत असाल नगरसेवकांवरती तर त्यांनी विश्वास ठेवलाच होता, पण तुमच्यावरती देखील अख्खं हे पॅनल निवडून आणण्याची जबाबदारी दिली होती. बघा, त्यांना जो कार्यकर्ता वाटला त्यांच्यावरती जिम्मेदारी टाकतात. आता एक प्रभुदास भोईर म्हणूनच बोलता येणार नाही, कारण की त्याच्यामध्ये माझ्या पाठीशी होते, आमचे सुरेश भोईर होते. हे पण गंभीरपणामध्ये माझ्या पाठीशी तसाच उभा राहिला जसा मी काम करत होतो. बरोबर. डबल तिकडे नवी पनवेलला संतोष शेट्टी होते, डबल पनवेलला मारुती चिखलेकर होते, सॉरी मारुती चिखलेकर होते, हे होते आपले वलवले संतोष चौधरी होते. वलवलचे भरपूर कार्यकर्ते होते आणि टेंभूरचेही भरपूर कार्यकर्ते होते. म्हणजे आता झालं कलंबोलीचे कार्यकर्ते झाले, नवी पनवेलचे कार्यकर्ते झाले, असे मिळून सर्व आसोटगावचे कार्यकर्ते झाले, ग्रामस्थ झाले. म्हणजे कुठेच कोणी कमी पडला नाही. आणि तो विश्वास जो साहेबांनी टाकला बघून आम्ही काम करू शकलो. बरोबर. अण्णा, हे यश कोणाला देताय तुम्ही? हा यश मतदारांना दिलो मी, कारण की मतदार हे आमच्या शब्दाला म्हणजे काहीतरी मान दिला आणि मतं भरपूर टाकली. आम्ही काय लोक बोलत होती टप आहे, हे आहे, ते टप असणारा माणूस 2,000-3,000 टप म्हणजे कोणाची होती? शशिकांत शिर्केची होती आणि प्रकाश म्हात्रेची होती. मग प्रकाश म्हात्रे हा मोठा निवडून आलेला माणूस, मोठा म्हणजे एक जिल्हा अध्यक्ष आहे, हे आहे. मग ती टप होती असं बोललं जात होता. एखादी अशी काही लोक अशी बोलत होती का बाबा तो निवडून येणार नाही शशिकांत शिर्के. मग शशिकांत शिर्के निवडून येणार नसता तर मग 2,000 आणि 2,500 मता निवडून कसा आला असता? बरोबर. ठीक आहे, वादा नाही, बोलणार बोलतोय. पण आम्ही आमचा संघर्ष करून आम्ही आमचा भारतीय पार्टीचा झेंडा काढला आणि तो विजय झाला आमचा. नक्कीच अण्णा, पण आता आपले सगळे चारही नगरसेवक निवडून आलेत, पण ह्या पूर्ण निवडणुकाच्या काळामध्ये असं कधी वाटत होतं ही सीट जाईल, ती सीट जाईल, किंवा असं फुल कॉन्फिडन्स होता? नाही, माझं पहिली वेळ तुम्हाला मी मुलाखत दिलेली आहे, पहिला तुम्ही माझा कॉन्फिडन्स बघितलेला आहे. आम्हाला कुठेच वाटत नव्हता त्या पद्धतीने आम्हाला काम. आम्हाला माहिती आहे ना आमच्या पाठीशी कोण आहे. एक 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 असा नेता पाहिजे हो, एक 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 बारीक गोष्ट आपली ऐकतोय, बारीक गोष्ट ऐकून आपल्या पाठीशी खंबीर उभा राहत होते की इथे इथे हा कार्यकर्ता कमी पडतोय, इथे हा माणूस कमी पडतो. ती परफेक्ट टायमाला जाऊन साहेबांनी त्या गोष्टीची सुधारणा केलेली आहे. ते म्हणजे सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा, या आम्ही सांगितलेल्या गोष्टीचा पाठपुरावा केला म्हणून आज आमचा विजय झाला. मग या गोष्टी सर्व श्रेय मी त्यांना पण देतो. नक्कीच अण्णा, मला ही गोष्ट तुमच्याकडनं ऐकून घ्यायची, ज्या वेळेला तुमच्यावरती ही जबाबदारी पडली की तुम्हाला समजले की आता मला ही चारही नगरसेवक निवडून आणायचेच आहेत, त्यावेळेला धडधड होती? धडधड ही अशी होती, का होती धडधड? कारण की ही जिम्मेदारी मला कधीच भेटली नाही. राजकारणामध्ये मी लय लवकरपासून होतो, काम मी लय केलंय, पण अशी जिम्मेदारी माझ्या कधी टाकली होती? मग माझं मन म्हणजे असं होता, लोक बोलत होती, पण मला माहिती माझं मन आत्मविश्वास मध्ये पूर्ण होता. ज्या पद्धतीने मी काम करतो समाजामध्ये, समाजापासून मी आता काम करत नाही, मी लय काम करतो. आता जर समजा तुम्हाला मी दिसतोय का बाबा अण्णा कुठेतरी पक्षाचं काम करतोय, कुठे लोकांमध्ये उतरतोय, पण याच्या आधी पण मी तुम्हाला सांगतोय गावामध्ये चारही बाजूचे मी अजूनपर्यंत निवडून आलो म्हणून बोलतोय. निवडून यायच्या आधी खोटे आश्वासन, खोटं बोलणं, काय दाखवणं हे मी कधीच दाखवलं नाही. पण मी आज तुम्हाला साक्षीने दाखवतोय, गावामध्ये आमच्या चारही बाजूनी
रस्ते नव्हते, चिखलाने सर्व लोकांना चालायला. आज आमची जी शाळेमध्ये ती शाळा आहे आमची पोरांची, अहो म्हणजे ते अक्षर ते टीचर लोक मला सांगून बोलायचे, आमची शाळेची अवस्था बघा, आमची पोरं कशी आहेत ते बघा. मी मार्केट कमिटीशी लढून भांडणं करून त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या परिस्थिती बघा, आमच्या गावाला तुम्ही तो कॉन्क्रीटर तुम्ही सगळ्याकडे बनवतात, म्हणजे तुम्ही तिकडे बनवता मग इकडे का बनवत नाही? अख्ख्या मार्केटच्या सौभताली आमचं गाव आहे, तुम्ही आमच्या गावाचा का विचार करत नाही? मग ती आम्ही मिटिंग घेऊन, आमचे ग्रामस्थ घेऊन, आमचे म्हणजे भाऊ म्हणजे सुरेश बेर घेऊन, निलेश असो, हे सर्वच म्हणजे गावाचे म्हणजे जे ग्रामस्थ जे आहेत ते लोक गाव जाऊन आज आम्ही चारही बाजूंची म्हणजे पूर्ण रोड कॉन्क्रीट केलं. त्यानंतर मग आमची लढाई चालू झाली शिल्कोशी. शिल्कोला हा रोड जो समोरचा आहे, हा रोडचा पण अशी म्हणजे तो बोलतात ना, म्हणजे आम्ही लहान असल्यापासून तो रोड कधी केला नव्हता. म्हणजे समजा तुम्ही 20-25 वर्षापासून तोही रोड असाच होता, म्हणजे बोलतात ना का तो नक्षेवरच गाव नाही. बरोबर. पण तसं मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर बोलतात ना, म्हणजे विकासाचे जे आपण पक्ष पकडला तर खराच विकास दिसता झालाय. आणि आज मी म्हणजे त्याचाही पाठपुरावा करून पूर्ण हा रोड पण पूर्ण म्हणजे कॉन्क्रीट म्हणजे तो पण 10 कोटीचा काम आहे, बरोबर. 9-10 कोटीचा तो काम आहे, तोही काम काढला, इकडनंही काम काढला. तो काम फक्त आम्हीच काढलंय ग्रामपंचायत, याच्यामध्ये आम्ही कोणालाच नाही देत. का नाही देत? कारण की तो आम्ही काढला. फक्त याच्यामध्ये फक्त डोक्यावर हात होता आमचा प्रशांत दादाचा, आणि ते केल्यानंतर आज एवढा आम्ही विकास केला. तरी सुद्धा आम्ही आता नाही ना करून म्हणजे नाही बोलतात आता तिकडे तो नाही ना करून 15-10 कोटीचा म्हणजे 25 कोटीची काम फक्त रोडचीच केले. पण आम्ही इलेक्शन मध्ये निवडून यावं म्हणून आम्ही काही बोललो नव्हतो. आज मी इलेक्शन निवडून आल्यानंतर बोलतोय. का बोलतोय? कारण की ही कामं आम्ही केली आहेत ना. आता तर काही सांगायची गरजच नाही. कारण की आता आमचे सगळे नवीन नौके म्हणजे काही उमेदवार आहेत, बरोबर आहे, ते निवडून आले. पण निवडून आल्यानंतर आता आम्ही या गोष्टीची कामांची काळजी घेणार आहे. म्हणजे कसा तो वलवली गावामध्ये पोहोचेल उमेदवार, कसा तो आसोड गावामध्ये पोहोचेल, कसा तो खिडूपाडा गावामध्ये पोहोचेल, कसे ते कॉलनीवाशामध्ये तो पोहोचेल, त्याची पूर्ण जिम्मेदारी आम्ही घेणार आहे. आणि प्रत्येक वार्डमध्ये जी आमच्या हद्दीमध्ये वार्ड लागते त्याच्यामध्ये काळजीने आमचे उमेदवार काम करून आणि त्यांचा जी समस्या आहे ती आम्ही समजून घेऊन त्यांचा प्रश्न सॉल्व्ह करण्याची जिम्मेदारी आम्ही घेतली, ती करणार आहोत. खरं तर मी तुम्हाला सांगतो, अण्णा यांचा मोठेपणा इतका मोठा आहे की प्रत्येक उमेदवार असून राजकीय नेते असतात ती आश्वासनं देतात की जर आम्ही निवडून आलो तर आम्ही असं करू तसं करू. पण मी तुम्हाला प्रभुदास अण्णा भोईरेंचं एक गोष्ट सांगतो, निवडणुकीच्या ह्या पूर्ण 15 दिवसामध्ये प्रचारामध्ये एकदाही कधीही या गावामध्ये जो काही त्यांनी रस्त्यांचा विकास केलाय, रस्ते बनवलेत, त्याचा एक चकार शब्द देखील काढला नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून त्यांना बघत होतो. आणि आज सर्व नगरसेवक निवडून आलेले आणि चांगल्या फरकाने निवडून आलेत. त्याच्यानंतर त्यांनी आजच्या माझ्या मुलाखतीमध्ये त्या गावामध्ये त्यांनी जी कामं केलेत त्यासाठी त्यांनी किती संघर्ष करून ही कामं मिळवलेत आणि गावासाठी रस्ते बनवलेले. आज सगळे 90% रस्ते पूर्ण झाले त्यांच्या खिडूपाडा गावच्या आजूबाजूचे चारही बाजूचे रस्ते. खरं तर अण्णा, हा तुमच्या मनाचा फार मोठा मोठेपणा आहे की तुम्ही इतकं मोठं श्रेय देखील तुम्ही या निवडणुकीमध्ये घेतलं नाही. नाही, काय असतं माहिती का, बघा म्हणजे श्रेय घेऊन आणि टीका टिप्पणी करून माणूस पुढे जात नाही. कारण की टीका टिप्पणी केली, आता बरं तुम्ही बघता आज या इथे होतो बघून मी या या पक्षाचे म्हणजे मेन नेत्यांना आपण काही ना काही बोलतो, बरोबर आहे. आणि समजा तिकडे गेलो तर मग यांना म्हणजे हे करतो. मग हे अशा गोष्टी करायच्या पेक्षा तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा. म्हणजे आजपर्यंत आपण त्यांचे पाया म्हणजे कालपर्यंत आपण त्यांच्या पाया पडत होतो, बरोबर आहे, त्यांचे दर्शन घेत होतो, त्यांना मान सन्मान देत होतो. आणि मग आता अचानक तुम्ही बदलले बघून तुम्ही त्यांना उलटे बोलता, मग कधी तुम्ही ह्याना उलटे बोलता. अरे मग तुम्ही जर तेच करत असाल तर मग तुम्ही पुढचा भविष्य तुमचा खराब करता. म्हणजे आज जर समजा पक्षाच्या नेत्यांना मग कळतो नाही गोष्टी. आज म्हणजे प्रभुदास भोईर किंवा असेच कोणी काही नेते असतील, आज मी आलो बघून मी प्रभुदास भोईर त्याला बोलत होता एवढा उलटा, आज आमच्या घराला तुमच्या आमच्याकडून गेलं तर त्यालाही उलटा बोलेल. मग तुमचं तो श्रेय घ्यायच्यापेक्षा, तो वाईट बोलायच्यापेक्षा तुमचं काम जनता बघतोय, तुमचं विचार जनता बघतोय. मग ते विचार तुम्ही का चांगले मांडू शकत नाही? समाजाबरोबर तुम्ही का चांगले पोहोचू शकत नाही? मग तुम्ही त्याच्याने पोचा ना. तुमच्याच गट्स आहे, तुमच्यात ताकद आहे, तर समाज तुमच्या पाठीशी उभा आहे, तर तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. तर समाज तुमच्या पाठी उभा नाही मग तुम्ही नेत्या लोकांना वाईट बोलता. भले कुठले नेते असो, ते भले विरोधक असो ते सत्ताधारी असो, तुमच्यात दम ठेवा ना, तुम्ही कामात दम ठेवा ना तुम्ही. अहो तुम्ही लय मूर्खाचे काम करता का? तुम्ही हे बोलून तुम्हाला असं वाटतं की मी या नेत्याजवळ आहे मग याला बोलतोय बघून मी याच्या नजरेमध्ये मी हिरो बनतो. नाही, हिरो न बनत तुम्ही, तो तुमचा वापर करतोय. बरोबर. तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनो, तुमच्या मतदारांनो आणि तुमच्या कामावर विश्वास ठेवा. जर तुमच्या कामावर विश्वास नाही, तुम्हाला कुठं मान सन्मान नाही,
बघून तुम्ही लोकांना म्हणजे नेत्या लोकांना उलट बोलता, भले कुठले असू दे ते नेते. बरोबर. जर नेता तुम्हाला उलट बोलत असेल तर छाती ठोकून बोला, छाती ठोकून बोला. जर नेता तुम्हाला कुठला बोलत असेल तर तो कुठल्याही पार्टीचा असो, तो सत्तारे असो म्हणजे असं असो, म्हणजे विरोधक असो, बरोबर. तुम्ही त्याला ठामपणामध्ये बोला का मला बोलला म्हणून मी त्याचं उत्तर दिला नाही ना. पण असं होत, मग ते नाही बोलत तर मग तुम्ही का बोलता? म्हणजे तुम्ही तुमची वस्तुस्थिती दाखवता का तुम्ही नक्की काय आहेत. असं योग्य नाही. कारण की आपण त्यांच्या जीवावर कधी ना कधी काहीतरी केलंय, तर तुम्ही त्याला मोठं बनायच्या पेक्षा, त्यांना काय करायच्या पेक्षा तुम्ही त्यांच्या विरुद्ध काम करत असेल. मी आज हक्काने गर्वाने बोलतोय का मी जे 4 उमेदवार निवडून आणले, प्रभुदास भोईर काय ते मी दाखवला. का दाखवला? मतदार म्हणजे लोकांशी चांगला राहून दाखवला येतो. माझे भावांचा पाठिंबा घेतला, सुरेश भोईचा पाठिंबा घेतला, वलवलचे सारे कार्यकर्त्यांचा पाठिंबा घेतला, आसोडगावच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा घेतला, कॉलनी वासांचा पाठिंबा घेतला. मग सगळ्यांचा पाठिंबा घेऊन सन्मान्य लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, प्रशांत दादा, परेश ठाकूर किंवा आमचे महेश शेठ, हे सर्व आमचे जे आमदार आहेत सगळ्यांचा पाठिंबा होता. म्हणून आज जो संघर्ष आम्ही जिंकला. आणि आज जे बोलत होते का शेतकरी कामगार पक्षाचा जो बाल किल्ला होता, तो बाल किल्ला त्यांचा नव्हता, तो बाल किल्ला आमच्या कार्यकर्त्यांचा होता, आमचा होता. आणि आम्ही तो जिंकला आणि आम्ही निवडून आलो. नक्कीच अण्णा, अतिशय महत्वाच्या काही तुम्ही मुद्दे मांडलेत, गोष्टी सांगितल्यात. तुम्ही या निवडणुकांमध्ये सगळे 4ही उमेदवार एकत्र जाऊन मतं मागत होता आणि समोरची अपोजिशन तुमचे जे विरोधक होते ते एक 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 करत होते. तुम्ही एकत्र जाऊन मतदान मागितलं किंवा आशीर्वाद मागितले, याचा फायदा झाला? कसं असतं माहितीये का, आता ते मागे गेला, आता आपलं पुढे जायचं. ते त्याला पण समजेल आता की आम्ही चुकी केली, बघून आज आम्हाला त्याचा हे झालाय, फटका पडलाय. तर मग त्या गोष्टी केल्याशिवाय कसा असतो, ही जी मुठ्ठी आहे, ही दिसतोय, ही ताकद आहे. आता याच्यामध्ये तुम्ही 2 बोटं काढा की 1 बोटं काढा, ही मुठ्ठी बागाशी होते तुम्ही, मग त्याच्यामध्ये अर्थ नसतो. बघून आम्ही आमची एक मुठ्ठी घेऊन चाललो, बघून आमचा बुक्का बरोबर बसला. अण्णा, ही जी मी आत्ताची लाईन बोलली ती अतिशय महत्वाची आणि ती त्याच्यामध्ये बरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे. ही जो आजचा विजय आहे, जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काही लोकांना धन्यवाद द्यायचे आणि काही लोकांचे आभार मानायचे, तर कोण लोक असतील ते? आभार सगळ्यात पहिला तर मी सन्मान्य लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा मानेन, आमचे सर्वांचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादांचा मानेन, आणि महेश शेट्टी मानेन, बरं सर्व जनतेचा मानेन. आणि जनतेचं काम मानेन, कारण जनतेचा साथ बघून आज आम्ही निवडून आलो, बरोबर आहे. आणि जे कार्यकर्त्यांनी जे रात्रदिवस एक करून काम केलंय आणि समजा जागेवर सगळं तर म्हणजे जे बोलतात ना, म्हणजे जीव म्हणजे एकदम हे करून आम्ही काय बोलतात ते, म्हणजे काही विचार न करता जे आम्ही रात दिवस एक काम करून आम्ही आज असं म्हणजे हे केलंय. नक्कीच अण्णा, तुमचे 4ही नगरसेवक निवडून आले, त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या AKP मराठी आणि आमच्या महाराष्ट्र तारसा न्यूज चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन तुमचं. असंच येणाऱ्या 5 वर्षामध्ये जनतेची आपण सेवा कराल अशा आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो, आशा ठेवतो. आणि AKP मराठी महाराष्ट्र तारसा न्यूज साठी वेळ दिलात त्यासाठी आपलं मनापासून धन्यवाद. तसं पाहायला गेलं तर तुमचे आभार मानतो मी, कारण की महाराष्ट्र तारसा न्यूज असो किंवा तुमचा AKP मराठी हे तुमचा चॅनल असो, कारण की आज तुम्ही इलेक्शन लागल्यापासून आमच्या पाठीशी आहेत. आज आमच्या जनतेचा तुम्ही आम्हाला आमचा काम जनतेला दाखवला, तर खरंच म्हणजे तुमचे गुण गाव तेवढे कमी आहेत. आणि सत्तेचा तुमच्या वेळी आमचा सत्यपणा दिसला, बघून आम्ही समोर गेलो आणि आज आम्ही निवडून आलो. तर तुमचे जेवढे मानेल तेवढे आभार, कारण की का माझे पण दाखवतोय तेव्हा आम्ही दिसतोय आणि दिसलो बघून आलो. याचा आभार आहे तुमच्या सर्वांचे. खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. आमचंही तुम्ही 2 शब्दामध्ये कौतुक केलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आपणही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन अदृश्य हातांच्या मुलाखती आपण तुमच्यापर्यंत आणत जाऊ. आणि नक्की त्यांनी काय संघर्ष करून हे विजय मिळवून आणले, त्या सगळ्या घटना, तुमच्या स्टोऱ्या, गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ. त्यामुळे दोन्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.